साताऱ्यातून विधान परिषदेच्या मतदानाला जोरदार सुरुवात. टूरवर गेलेल्या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क. मतदान केंद्रावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांची खास उपस्थिती. दोन्ही राजांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची मतदान केंद्रावर अचानक भेट. तिन्ही नेत्यांमध्ये दिलखुलास गप्पा आणि विविध चर्चांवर घडल्या हास्यविनोद. सातारा सांगली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली. टूरवर गेलेल्या नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनी सातारा मतदान केंद्रावर एकत्र हजेरी लावून आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. यावेळेला मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे उमेदवार धैर्यशील कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. तर याच वेळेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं प्रतिनिधित्व करणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे देखील या मतदान केंद्रावर आले असता त्यांची देखील दोन्ही राजांची अचानक भेट झाली. यावेळेला दोन्ही राजे आणि शशिकांत शिंदे यांच्यात अनेक विषयांवर गप्पा रंगल्या. या गप्पांमध्ये त्यांनी हास्यविनोद देखील करून उपस्थितांना खळखळून हसवलं. त्यामुळे साताऱ्यात कोणताही अनुचित प्रकार न घडता विधान परिषदेच्या मतदानाला अगदी खेळीमेळीत सुरुवात झाल्याचं चित्र मतदान केंद्रावर पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही राज्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील कदम हे मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास देखील माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादा कदम यांच्या विधान परिषदेची निवडणूक सातारा सांगली आज मतदानाचा दिवस आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे साहेबांची, त्याचबरोबर राष्ट्रवादी, अजितदादा गट सर्वांच्या आणि मित्रपक्ष आमचे सगळ्यांच्या ताकदीनं आमचे उमेदवार महायुतीचे मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील. आजचे उमेदवार जरी असले तर उद्याचे आमदार असणार एवढंच.